मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. जवळजवळ 70 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही एका दुर्गम गावात निघालोय. कारण आपल्या व्यवसायासाठी हरभऱ्याचा भुसा बघायचा होता. प्रवासाची सुरुवात केली जतमध्ये गाडीचा टँक फुल करून, कारण रस्ता खूप लांबचा होता. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे कदाचित शूट करताना थोडी ओढाताण होईल, पण अनुभव मात्र एकदम रॉ आणि खरा असणार आहे. अदल्यामधल्या प्रवासापेक्षा थेट कामाच्या ठिकाणी पोहोचणं जास्त महत्त्वाचं होतं. त्या गावात पोहोचल्यावर एका शेतकऱ्याचा फोन आला. मग काय, ते पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे. रानावनातून आणि आडवाटेने जात त्यांनी आम्हाला थेट हरभऱ्याच्या ढिगापर्यंत पोहोचवलं. फायनली आम्ही पोहोचलो. हा 75 पोत्यांचा भुसा आम्ही फायनल केला. पण शोध इथेच संपला नव्हता. त्यांनी सांगितलं की पुढे अजून एका ठिकाणी भुसा मिळेल. तिथे गेलो तर काम अजून प्रगतीपथावर होतं. अर्धा पाऊण तास वाट बघितली, भुसा तपासला, पण तिथे फक्त 23 पोत्यांचा माल होता आणि किंमत मात्र खूप जास्त सांगण्यात आली. त्यामुळे तिथे व्यवहार न करता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आता हा भुसा आम्ही कसा भरला आणि घरी कसा आणला याचा सविस्तर ब्लॉग उद्या येईल. पण मित्रांनो, मला एक सांगा, माझ्या डेली रुटीनचे असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का? काहीतरी नवीन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि सपोर्ट करा.